श्री दुर्गा सप्तशती कथासार अध्याय दुसरा. महामुनिसूत म्हणतात, पूर्वी देवांचा राजा इंद्र आणि राक्षसांचा राजा महिषासूर यांच्यामध्ये 100 वर्षेपर्यंत रणसंग्राम झाला. या युद्धामध्ये देवांचा पराभव करून इंद्राचे राज्य महिषासुराने घेतले. त्यानंतर हे पराजित देव प्रजापती ब्रह्मदेवाला पुढे करून भगवान शंकर व श्रीविष्णू जेथे होते तिकडे गेले. देव म्हणाले, हे भगवंत, हा महिषासूर सूर्य, इंद्र, अग्नी, वायू, यम, वरुण वगैरे सर्व देवांचा अधिकार बळकावून बसला असून त्रैलोक्याचा अधिपती बनला आहे. सर्व देवांना त्या दुरात्म्याने स्वर्गामधून घालवून दिले आहे. म्हणून निराश्रित होऊन आम्ही सर्वजण आपणास शरण आलो आहोत. तेव्हा आपण या महिषासुराच्या वधाचा एखादा उपाय योजावा अशी विनंती आहे. ही देवांच्या पराभवाची हकीकत ऐकून श्री शंकर व श्री विष्णू संतापाने लाल झाले आणि त्या क्रोधावेशाने श्री विष्णूंच्या मुखामधून महान तेज निघाले. त्याचप्रमाणे ब्रह्मदेव, शंकर, इंद्र इत्यादी सर्व देवांच्या शरीरामधून तेज निघून ते सर्व तेज एकत्रित झाले. त्या तेजाची दीप्ती एवढी होती की त्यामुळे दशदिशा ज्वाला पूर्ण झाल्या. नंतर त्या तेजाचे रूपांतर एका स्त्री रूपामध्ये झाले. शंकराच्या तेजाने त्या देवीचे मुख उत्पन्न झाले. यमाच्या तेजाने केस, विष्णूच्या तेजापासून भुजा, चंद्राच्या तेजापासून स्तन आणि इंद्राच्या तेजापासून मनोहर असा शरीराचा मध्यप्रदेश निर्माण झाला. वरुणाच्या तेजाने मांड्या व पोटऱ्या व पृथ्वीच्या तेजाने नितंब बनले. ब्रह्मदेवाच्या तेजापासून दोन्ही पायाचे तळवे आणि सूर्याच्या तेजाने दात व अग्नीच्या तेजाने नेत्र बनले. भुवया, संधेपासून व कान वायूच्या तेजाने तयार झाले. अशा प्रकारे इतरही अवयव निरनिराळ्या देवतांच्या तेजापासून बनले. अशा त्या कल्याणमयी देवीला अवलोकन करून देव अत्यंत प्रसन्न झाले. नंतर पिनाक धनुष्यधारी शंकराने आपल्या त्रिशूळापासून एक त्रिशूळ काढून त्या देवीला दिला. श्री विष्णूने आपल्या सुदर्शन चक्रापासून एक चक्र काढून त्या भगवतीला दिले. त्याचप्रमाणे वरुणाने शंख, अग्नीने शक्ती, वायूने धनुष्यबाण, देवराज इंद्राने वज्र, यमाने दंड, वरुणाने पाश, प्रजापतीने स्फटिकांची माळ, ब्रह्मदेवाने कमंडलू दिला. सूर्याने आपले तेज व काळाने ढाल तलवार दिली. हिमालयाने स्वारीकरिता सिंह व तऱ्हेतऱ्हेची रत्ने दिली. याप्रमाणे इतरही वेगवेगळ्या देवतांनी आपल्या जवळील बहुमोल वस्तू त्या अंबिकेला आनंदित मनाने समर्पित केल्या. त्यानंतर देवीने एक भयंकर अशी गर्जना केली. त्या गर्जनेच्या नादाने त्रैलोक्य कंपित होऊ लागले. सागर उचंबळू लागले व त्याचा प्रतिध्वनी सर्व आकाशात भरून उरला. तेव्हा सर्व देवांनी अत्यंत प्रसन्नतेने सिंहवाहिनी भगवती देवीची स्तुती केली की हे भवानी, तुझा विजय असो. ही हकीकत असुरश्रेष्ठ महिषासुराला समजल्यावर त्याने आपली सेना सज्ज केली व जेथे देवी भगवती होती तेथे तो महिषासूर आला. पाहतो तो ती देवी भगवती आपल्या तेजाने त्रैलोक्याला प्रकाशित करून राहिली होती. तिच्या माथ्यावरील मुकुट जणू आकाशाला छेदन करीत होता. तिच्या हातातील धनुष्याचा वारंवार टणकार ती करीत असल्याने त्या गंभीर घोषाने सप्त पाताळ क्षुब्ध झाले होते. देवीच्या हजारो भुजांनी दशदिशा व्यापून टाकल्या होत्या. यानंतर देवीचे व राक्षसांचे महाभयंकर युद्ध सुरू झाले. महिषासुराचा चाक्षुर नावाचा एक सेनापती होता. तो देवी भगवतीबरोबर युद्ध करू लागला. त्याशिवाय लक्षावधी वानरसेना बरोबर घेऊन चामर, उदग्न नामक महाअसुर, महाहनु, असिलोमा, बाष्कल, परिवारित, बिडाल वगैरे सेनापतीही आपापली सेना घेऊन भगवती देवीवर तुटून पडले. तेव्हा भगवती देवीने प्रलयंकारी अशी भयानक शस्त्रे व अस्त्रे असुरांवर सोडून संहार चालविला. अंबिकेच्या इच्छेनुसार रणभूमीवर हजारो गण निर्माण झाले. ते गण राक्षसेनेबरोबर लढू लागले. देवीने आपल्या त्रिशूळाने, गदेने व तलवारीने कित्येकांना यमसदनाला धाडले. कित्येकांची मुंडकी बाणांनी उडवली. रणभूमीवर रक्तमांसाचा चिखल झाला. शिरविरहित कबंधे चोहोकडे दिसू लागली. रक्ताची एक मोठी नदी वाहू लागली. थोड्याच कालावधीत त्या कालिकेने त्या सर्व दैत्यांचा संहार केला. तेव्हा स्वर्गातून देवांनी अंबिकेवर पुष्पवृष्टी केली. श्री दुर्गा सप्तशती कथासार अध्याय दुसरा समाप्त.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.